वाचलेलं आहे मला वाटतं. व्हॉलेंटर, कालमधीचे व्हॉलेंटर, लक्ष द्यायचंय जरा. दोन चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. आता मात्र रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू, सॉरी, अवांतर धाव, वाईट चेंडू. पंचांनी खूपच उशिरा वाईट घोषित केलेला आहे. मला वाटतं विचार करत असतील पंच, पण प्रोफेशनल पंच आहेत. ISPL मध्ये सुद्धा पंचगिरी आपण नक्कीच बघितलेली आहे. आकाश हगावणे यांची त्यांच्या बरोबरीला आहेत ते म्हणजे एकनाथ. आणि आता मात्र जबरदस्त फटका, चेंडू जात आहे सीमा रेषा पार. आलेले आहेत. चौथा चेंडू पहिल्या षटकातला पॉवर प्लेचा षटक आहे आणि भरपूर फायदा उचलत आहे पॉवर प्ले षटकाचा करण. ते 14, अजूनही पहिल्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर आई गावदेवी ओवला वर्सेस सह्याद्री 11 असा सामना रंगताना दिसणार आहे. सह्याद्रीमध्ये बघायला गेलं तर भावेश आहे, ज्याचा खूपच नाव आहे. त्यानंतर प्रतीक आहे, रिओ आहे, असे आपल्याला धानू, उंबरगाव इकडचे स्टार खेळाडू आपल्याला सह्याद्री 11 मध्ये खेळताना दिसणार आहेत. पाहूया, शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. धाव संख्या ती म्हणजे 15. आता मात्र उलटा पुलटा शॉट, किती धावा लिहिलेल्या आहेत या चेंडूवरती? नक्की 4 धावा. जबरदस्त, लुसी 11 यांच्यातर्फे जो विजयी संघ, या स्पर्धेमध्ये जो चॅम्पियन संघ असेल, लुसी 11 यांच्यातर्फे एक बिअरचा बॉक्स सुद्धा आहे. तर नक्कीच प्रयत्न करावे लागेल सर्व संघांना. सागर मंचली यांचं सुद्धा स्वागत आहे सह्याद्री चषकामध्ये, जे मडच्या खेळाडूंना चांगलंच प्रोत्साहित करतात. मनोज 11 चे संस्थापक नक्कीच मडच्या खेळाडूंना पुढे नेण्याचं काम सुद्धा ते करतात. तसंच करण चे ऑनर, ते सुद्धा खूपच क्रिकेटवरती प्रेम दाखवतात आणि भरपूर पैसा क्रिकेट खेळणाऱ्यांवरती उडवतात. त्यांचं प्रेम आहे ते. त्यांनी सुद्धा प्रेक्षकांसाठी सुद्धा, जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक लावण्यात आलेलं आहे 100 रुपये. जे प्रेक्षक बाउंड्रीच्या बाहेर झेल घेतील त्यांच्यासाठी योगेश यांच्याकडनं सुद्धा प्रेक्षकांसाठी 100 रुपये आहे. म्हणजे प्रेक्षक जे बाउंड्रीच्या बाहेर झेल घेतील त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक भेटेल. तर प्रयत्न नक्की करा. जर तुमच्याकडे चेंडू आला तर नक्कीच झेल घ्या आणि 200 रुपये आपल्या खिशामध्ये घाला. धाव संख्या ती म्हणजे 21. आता मात्र सुंदर चेंडू, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे करण हे बाद झालेले आहेत. पाहूया आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी म्हणजे किरण.
गणेश नक्कीच मला वाटतं धावसंख्या ती म्हणजे 26. चेंडू झालेले आहेत वाईटला चौकार आहे. नक्की 2 चेंडू झालेले आहेत. पुन्हा आता मात्र जबरदस्त चेंडू. मित्रांनो मॅच संपलेली नाही हे गोलंदाज दाखवून देत आहेत. कालबरीचे व्हॉलेंटियर दक्षण जर बाउंड्रीचा ताबा घ्यायचा मीटिंग नाही करायची तिकडे. यश आणि आता मात्र सुंदर फटका. महेंदर आहेत तिकडे. हा क्रिकेट गेम आहे. महेंदर यांना वाटलं की फुटबॉल आहे. फुटबॉल सारखा चेंडू मारला होता पायाने परंतु 2 धावा वाचवलेल्या आहेत महेंदर यांनी. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र खराब चेंडू. त्यावर घेतलेली चोरटी धाव. आणखीन एक छोटी धाव घ्यायचा प्रयत्न. वाईट +1 म्हणजे 2 धावा आलेल्या आहेत या चेंडूवरती. धावसंख्या झालेली ती म्हणजे 30. पुन्हा एकदा सुंदर फटका. मला वाटतं कुठे ना कुठे कोसबाड संघाची फलंदाजी पाहिजे होती तशी झाली नाही. 50-60 धावा असत्या तर कुठे ना कुठे हा फायटिंग स्कोर असता. 30 बॉल 40 या ग्राउंड वरती काहीच नाही. तुम्ही बघितलं असेल 102 धावा या ग्राउंड वरती झालेल्या आहेत पहिल्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सुरुवातीला तुमच्याकडे धावा कमी आहेत त्यामध्ये तुम्ही अवंतर चेंडू हाताळत आहेत आणि पंचांची पंच सुद्धा जबरदस्त पंचगिरी करत आहेत. षटकाची समाप्ती. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 33. 41 धावांचं आव्हान दिलेलं आहे. सुरेंदर यांना विनंती आहे त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. सुरेंदर लवकरात लवकर यायचं आहे मंचाजवळ. बाउंड्रीच्या तिकडनं यायचं आहे फिरून. टीम मीटिंग होणार आहे. जाऊया पुढचा षटक आणि पुढचा चेंडू. वाईट चेंडू होता परंतु बॅटची कडा लागलेली आहे. निर्धाव चेंडू. लवकर संपवण्याचा प्रयत्न असेल हा सामना. त्याच लालच मध्ये वाईट चेंडू सुद्धा खेळून काढलेला आहे. पुन्हा खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 धाव. नक्कीच यानंतरचा जबरदस्त सामना तुम्हाला बघायला भेटणार आहे. पैसा वसूल सामना नक्कीच होणार आहे कारण की दोन्ही संघ बलाढ्य संघ असणार आहे.
एक ऑर्गनायझर म्हणजे सह्याद्री 11 त्यामध्ये तुम्हाला उंबरगाव, डहाणू या आणि नक्कीच कालबादीचे थोडे खेळाडू दिनेश भावर सुद्धा आपल्याला खेळताना दिसणार आहेत जे सज्ज आहेत एक्सरसाइज सुद्धा केलेले आहे त्यांनी आणि कालच म्हटलं होतं की माझा संघ हा उद्याचा संघ असेल आणि नक्कीच तुम्ही बघा कसा संघ मी तयार करतो आणि 5 धावांची गरज आहे त्यानंतर दिनेशच्या खांद्याला खांदा लावून सूर्या म्हणजेच सुरेंदर सुद्धा आपल्याला दिसणार आहेत आणि पंचांचे दोन्ही हात हवेत वाईट चेंडू धावसंख्येत भर धावसंख्या ती म्हणजे 37 नक्कीच नक्कीच कोण विसरणार ते दिनेश भावरचे 5 बॉल 5 6 मला वाटते 2015 मध्ये मारले होते परंतु ताकद आहे अजून त्यांच्यामध्ये जे काही करू शकतात